तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची अपडेट आहे. खुशखबर आहे कोणत्या बहिणींसाठी? तर ज्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते आलेले नाही. नोव्हेंबर महिन्याच्या वाटपामध्ये आणि डिसेंबर महिन्याच्या वाटपामध्ये त्या बहिणींना त्यांचे 3,000 रुपये मिळाले नाही. त्यामागे शासनाने कारण दिलं होतं की EKYC चुकली आहे. त्यानंतर सरकारी नोकरी असल्यामुळे त्या बहिणींचा लाभ बंद केला. हे दोन कारण देऊन त्या बहिणींचा लाभ बंद केलेला होता. पण आता बघा, हालचाली सुरू झालेल्या आहे. शासनाकडून हालचाली सुरू झालेल्या आहे. आमदार खासदार लेवलवरून सुद्धा हालचाली सुरू झालेल्या आहे आणि याबद्दल मी तुम्हाला एक पुरावा सुद्धा दाखवणार आहे. आपल्याकडे 3 पुरावे आहे. त्यापैकी एक पुरावा आहे सरकारी, म्हणजे जे काही लाडक्या बहिणींचे पैसे बंद केले ते पैसे 100% पुन्हा सुरू होणार आणि लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे परत मिळणार. हे जे काही शासनाने चुकीच्या पद्धतीने KYC ची चौकशी केलेली आहे, चुकीच्या पद्धतीने KYC ची चौकशी केली, ही बाब शासनाला लक्षात आलेली आहे आणि त्यावर आता हालचाली सुरू झालेल्या आहे आणि या बहिणींचे पैसे पुन्हा सुरू होणार. एक सरकारी पुरावा आणि 2 बाकी अदर पुरावे आहेत. तर पुराव्याच्या बेसवरच मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला पूर्ण स्पष्ट माहिती देत आहे. तर बघा, या ठिकाणी 3 पुरावे आपल्याकडे आहे. सर्वात आधी आहे एक सरकारी पुरावा, सरकारी शासकीय पुरावा आहे. त्यानंतर आहे आपल्याकडे 2 न्यूजपेपर. आता या न्यूजपेपरमध्ये सुद्धा आता सरकारी पुरावा सुद्धा तुम्हाला दाखवते. न्यूजपेपरमध्ये सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. जे काही संगमनेरचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे की तांत्रिक अडचणीमुळे किंवा शासनाची या ठिकाणी चुकी आहे. त्यांनी KYC मध्ये भरपूर लाडक्या बहिणींना अपात्र केलं, चुकीच्या पद्धतीने KYC ची प्रक्रिया केली. त्यानंतर अमरावतीचा सुद्धा हा न्यूज पेपर आहे. यामध्ये सुद्धा तेच सर्व मुद्दे सांगितलेले आहे. म्हणजे आता शासनाच्या बाब लक्षात आलेले आहे. आमदार खासदार लोक सुद्धा यामध्ये आता हस्तक्षेप करत आहेत. पण सरकारी पुरावा आपल्यासाठी या ठिकाणी महत्वाचा आहे. त्यानंतरच तुमचा 100% विश्वास या ठिकाणी बसणार आहे. बघा, महिला व बालविकास विभाग बुलढाणा, महिला व बालविकास विभाग बुलढाणा, तारीख या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 6 जानेवारी 2026. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जेव्हा बंद झाला होता तेव्हाच लगेच शासनाच्या निदर्शनास आलं की चुकीच्या पद्धतीने KYC मुळे हे लाडक्या बहिणींचे पैसे बंद केले आहेत. तर 6 जानेवारीलाच ह्या हालचाली सुरू झालेल्या होत्या. या ठिकाणी बघा, प्रति महिला व बालविकास विभाग आयुक्तालय पुणे, बुलढाणा महिला व बालविकास विभाग बुलढाणा कार्यालयातून पुणे कार्यालयाला आयुक्तालयामध्ये हेड ऑफिसमध्ये हे विनंती पत्र पाठवण्यात आलेलं आहे. बघा, या ठिकाणी दिलेलं आहे EKYC चौकशीमध्ये अनेक अर्जदारांचे अर्ज रिजेक्ट केलेले आहे. कारण EKYC गव्हर्नमेंट एम्प्लॉय असं त्या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे. परंतु अर्जदाराच्या कुटुंबात कोणत्याच प्रकारचा सरकारी नोकरीवर व्यक्ती नाही हे शासनाच्या लक्षात आलेले आहे. बघा, भरपूर लाडक्या बहिणींच्या अर्जावर जे आहे ते रद्द झाल्यानंतर गव्हर्नमेंट एम्प्लॉई 1 अशा प्रकारचं ऑप्शन येत होतं आणि आता ते चुकीने अपडेट झालेलं आहे किंवा चुकीने शासनाकडून झालेलं आहे. ही बाब जे आहे ते शासनाच्या निदर्शनास आलेली आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि बघा, खाली दिलेलं आहे अर्जदार EKYC करत असताना स्वतः व इतरांकडून केली असल्याने याबद्दल पर्याय निवडताना संभ्रम निर्माण झालेला होता व न समजल्याने चूक झाली असे सांगून कुटुंबात कोणतेही शासकीय कर्मचारी नसताना अर्ज रद्द करणे योग्य नाही. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींकडून जे आहे ते या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे, ज्या लाडक्या बहिणींकडून EKYC स्वतः व दुसऱ्याकडून केलेली आहे, मग त्यामध्ये त्यांना संभ्रम झाला, प्रश्न समजले नाही, त्याचप्रमाणे त्यांच्याकडून चूक झाली. मग चूक झाली असताना अशा प्रकारे चुकीने जर EKYC झाली असेल तर अशा प्रकारे जे आहे ते त्या लाडक्या बहिणींचे सरकारी नोकरी कारण देऊन अर्ज रद्द करणे योग्य अशा भावना व्यक्त करून यावर दुरुस्ती पर्याय देण्यात यावा, म्हणजे पुन्हा दुरुस्ती पर्याय यावर देण्यात येईल. त्याचप्रमाणे काही लाडकी बहिणींची KYC तांत्रिक अडचणीमुळे पूर्ण झालेली नाही, त्यामुळे त्यांना पुन्हा EKYC ची प्रक्रिया सुरू करण्यात यावी आणि या ठिकाणी EKYC ची व्यवस्थित चौकशी करून त्या बहिणींचा लाभ सुरू करावा असं या ठिकाणी जे आहे ते पत्रामध्ये त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे. तर बघा, आता पुरावा पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास बसला असेल की शासनाच्या आता ही बाब लक्षात आलेली आहे की शासनाने स्वतःच चुकीच्या पद्धतीने चौकशी केली आणि लाडक्या बहिणींचे पैसे बंद केले. मग आता काय होणार? आता योग्य पद्धतीने KYC ची चौकशी होणार आणि ज्या बहिणींना सरकारी नोकरीचं ऑप्शन दाखवून पैसे बंद केले त्या बहिणींचा लाभ पुन्हा सुरू होणार. पण बघा, चौकशी होणार, असं नाही की आता मग सर्वांचेच पैसे बंद झाले तर सर्वांचेच पैसे सुरू होईल, असं होणार नाही. चुकीच्या पद्धतीने ज्या बहिणींचे पैसे बंद झाले त्या बहिणींचा लाभ सुरू होणार. ज्यांच्या कुटुंबामध्ये जे लाभार्थी पात्र आहे त्यांचे पैसे, त्यांचा लाभ 100% सुरू होणार. त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही, हालचाली सुरू झालेली आहे. महत्वाचा पॉईंट आहे की लाभ पुन्हा सुरू होणार, चौकशी पूर्ण
झाल्यानंतर तर बघा आता ओव्हरऑल पॉईंट तुम्हाला समजलं असेल, 2-3 पुरावे मी तुम्हाला दाखवलेले आहे आणि तुम्हाला जर हे पुरावे स्वतः वाचायचे असेल, पाहायचे असेल तर आपल्या चॅनलवर जे आहे ते व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा आणि हे सर्व पुरावे तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर पाहायला मिळतील. डाउनलोड करा आणि पूर्ण वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजून येईल की आता लाभ सुरू होईल, कारण आता शासनाने याबद्दल दखल घेणे सुरू केलेले आहे. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.